भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पूल म्हणजे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवा अटल सेतू आहे, जो मुंबईला नवी मुंबईशी जोडतो आणि सुमारे 22 किलोमीटर लांब असून त्यापैकी 16.5 किलोमीटर हे समुद्रावर आहेत। आणि सध्या याच सेतू आणि नवी मुंबई सागरी किनारा मार्गाशी जोडणीच्या कामामध्ये अडथळा निर्माण झाल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प थांबलेला आहे। चला तर याची नेमकी कारणं काय या सगळ्याबद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवा अटल सेतू आणि नवी मुंबई सागरी किनारा मार्ग यांची होणारी जोडणी सध्या पूर्णपणे अडकली आहे। याचं कारण काय हे तर आपण जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी या मार्गाचं महत्त्व काय हे देखील समजून घेऊया। आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबई हे किती धावतं आणि गजबजलेलं शहर आहे आणि याच मुंबई शहराला पर्याय म्हणून काही वर्षांपूर्वी नवी मुंबई अस्तित्वात आली आणि आता याच नवी मुंबईला पर्याय म्हणून तिसरी मुंबई सुद्धा होणार आहे। आणि आता हे सगळं पाहिलं की लक्षात येतं की तिसरी मुंबई उभी राहतीये, म्हणजेच लोकसंख्या किती झपाट्याने वाढतीये। लोक वाढले की वाहनं वाढणारच आणि याचा थेट परिणाम नवी मुंबई असो किंवा मुंबई असो सगळीकडेच वाहतूक कोंडी ही मोठी डोकेदुखी सध्या बनलेली आहे। आज मुंबईत सकाळ संध्याकाळ रस्त्यांवर प्रचंड गर्दी असते, थोडासा अपघात झाला तरी संपूर्ण वाहतूक ठप्प होते। हीच समस्या कमी करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मोठे रस्ते आणि महामार्ग प्रकल्प हाती घेण्यात आलेत। बांद्रा वरळी सी लिंक असो, अटल सेतू असो किंवा अशा अनेक महत्त्वाच्या मार्गांवर काम करण्यात आलंय, त्यामुळे थेट आणि जलद प्रवास करता यावा हाच यामागचा मूळ उद्देश आहे। या सगळ्या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवा अटल सेतू आणि नवी मुंबई सागरी किनारा मार्ग यांची प्रस्तावित जोडणी आहे। त्यात आता नवी मुंबई दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा सुरू झाल्यानंतर इथील वाहतूक आणखीनच वाढणार आहे। विमानतळाकडे जाणारी वाहनं, माल वाहतूक, प्रवासी या सगळ्यांचीच संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल। त्यामुळे हा प्रकल्प आता फक्त गरजेचा नाही तर अत्यंत आवश्यक सुद्धा बनलेला आहे। मात्र दुर्दैवाने एवढा महत्त्वाचा प्रकल्प सध्या काही कारणांमुळे अडचणीत सापडलाय। त्यामुळे जिथे हा मार्ग वाहतूक कोंडीवर एक उत्तर ठरत होता, तिथेच आता या जोडणीला ब्रेक लागल्याचा मोठ्या प्रमाणात दिसून येतंय। दरम्यान अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवा अटल सेतू आणि नवी मुंबई सागरी किनारा मार्ग यांची थेट जोडणी झाली की ही जोडणी फक्त एक रस्ता नसून मुंबई, नवी मुंबई, पनवेल आणि JNPA या संपूर्ण परिसराची वाहतुकीची दिशा पूर्णपणे बदलून टाकेल। सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। सध्या मुंबईहून नवी मुंबईकडे जाताना वाशी, चेंबूर किंवा ठाण्याचा फेरा मारावा लागतो आणि अटल सेतूमुळे मुंबई नवी मुंबई अंतर हे आधीच कमी झालंय। त्यात जर हा सेतू थेट नवी मुंबई सागरी किनारा मार्गाशी जोडला गेला तर बेलापूर, उल्वे, नेरूळ, खारघर आणि पनवेलकडे जाणारी वाहतूक ही अतिशय वेगाने आणि अडथळ्याशिवाय पोहोचू शकेल। ही जोडणी JNPA म्हणजेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदरासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे, कारण माल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना सध्या शहरातून किंवा गर्दीच्या मार्गावरूनच जावं लागतंय। अटल सेतू आणि सागरी किनारा मार्ग एकत्र जोडले गेले तर बंदरातून येणारी आणि जाणारी माल वाहतूक थेट आणि जलद होईल। शिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दृष्टीने सुद्धा ही जोडणी तितकीच गरजेची आहे। मुंबईहून विमानतळाकडे जाण्यासाठी हा मार्ग सर्वात जलद आणि सरळ ठरू शकतो। भविष्यातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता ही जोडणी आवश्यक आहे असं देखील म्हणता येईल। याशिवाय मुंबईतील पूर्व उपनगरावरील आणि ठाणे वाशी मार्गावरील वाहतुकीचा ताण हा मोठ्या प्रमाणात कमी होईल। आणि थोडक्यात सांगायचं झालं तर ही जोडणी झाली तर मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक अधिक सुखकर, जलद आणि शिस्तबद्ध होईल। वेळ वाचेल, इंधन वाचेल आणि पैसा सुद्धा वाचेल। पर्यायाने नागरिकांपासून ते उद्योगधंद्यांपर्यंत सगळ्यांनाच या मार्गाचा किंवा या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे। आता ती समस्या नेमकी काय आहे ज्यामुळे हा प्रकल्प अडकलाय त्यावर एक नजर टाकूया। तर या प्रकल्पात अडथळा असणारी ही अडचण कोणत्याही मोठ्या तांत्रिक कारणामुळे नाही तर खारफुटीच्या झाडांची नेमकी मोजदाद झालेली नसल्यामुळे एवढ्याच एका कारणामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प सध्या अडकलेला आहे। अटल सेतू हा शिवडी ते चिर्ले दरम्यानचा सुमारे 21 किलोमीटर लांबीचा देशातील सर्वात लांब समुद्रावरील पूल आहे। सध्या या सेतूला शिवडीकडून थेट मुंबईशी आणि पूर्व बाजूने जासईकडून नवी मुंबईशी जोडणी आहे। जासई इथे हा सेतू संपतो, मात्र सेतू उभारत असतानाच MMRDA ने जासईच्या आधी शिवाजीनगर म्हणजेच गव्हाण नवी मुंबई इथे एक आंतर बदल म्हणजेच इंटरचेंज आधीच तयार केला होता आणि भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊन हा इंटरचेंज बांधण्यात आला होता। या शिवाजीनगर येथील अंतर बदलातून म्हणजेच इंटरचेंज मधून 6 उतार बांधून अटल सेतू थेट नवी मुंबई सागरी किनारा मार्गाशी जोडण्याचा
प्रकल्पाचा प्रस्ताव आहे। हा सागरी किनारा मार्ग उल्वे बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। सध्या हा किनारा मार्ग जवळपास पूर्ण झालाय, मात्र अटल सेतूशी थेट जोडणी न झाल्यामुळे वाहन चालकांना त्याचा अपेक्षित असा फायदा सध्या मिळत नाहीये। ही जोडणी करताना काही भागात खारफुटी क्षेत्र येतं। MMRDA ने दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी सुमारे 32,000 चौरस मीटर जमीन लागणार आहे। त्यातील सुमारे 4,500 चौरस मीटर क्षेत्र हे खारफुटीचं आहे। यामध्ये 6 उतारांसह त्यावर प्रस्तावित पथकर नाक्यांचा देखील समावेश आहे। त्यामुळे या संपूर्ण कामासाठी किनारपट्टी नियमन क्षेत्र म्हणजेच CRZ ची मंजुरी ही आवश्यक आहे। यासाठी MMRDA ने महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र नियमन प्राधिकरणाकडे अर्ज केला होता, मात्र बैठकीदरम्यान वन विभागाच्या कांदळवन कक्षाने आक्षेप नोंदवलेला आहे। खारफुटीचं क्षेत्र किती आहे हे जरी कागदपत्री दाखवलं असलं तरी त्या क्षेत्रात नेमकी किती खारफुटीची झाडं आहेत, त्यापैकी किती झाडं कापली जाणार आणि त्याचा पर्यावरणावर नेमका किती आणि काय परिणाम होऊ शकतो याची माहिती स्पष्ट झालेली नाही असं वन विभागाचं म्हणणं आहे। त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जाऊन खारफुटीच्या झाडांची मोजणी करणं गरजेचं आहे अशी भूमिका वन विभागाने मांडली आहे आणि त्या आधारेच पर्यावरणावर होणारा परिणाम ठरवता येईल आणि त्यानुसार परवानगी देता येईल असं MCZM ने स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे MMRDA ला आता प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करावा लागणार आहे आणि हा अहवाल सादर झाल्यानंतर त्याची तपासणी झाल्यावरच CRZ मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। तोपर्यंत अटल सेतू आणि नवी मुंबई सागरी किनारा मार्ग यांची जोडणी लांबणीवर पडलेलीच राहणार असून नवी मुंबईकरांना या महत्त्वाच्या मार्गाचा थेट फायदा काही काळ मात्र अजून घेता येणार नाहीये आणि त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे असंच दिसतंय। त्यामुळे आता हा प्रकल्प आणखी किती दिवस वाट पाहायला लावणार हे तर वेळच सांगेल। मात्र तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र याबद्दलचं तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।